जय शिवराय मंडळी. बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे का आमच्या दोघांची जोडी खूप छान आहे, आमच्या दोघांचं बॉन्डिंग खूप छान आहे. पण त्याच्यासाठी मी तुम्हाला एक कानमंत्र देते. म्हणजे काही गोष्टी अशा असतात नवरा बायकोंमध्ये, त्या पाळल्या गेल्या पाहिजेत, तर हे नातं टिकून राहतं. त्यामध्ये पहिली गोष्ट अशी का नवरा बायकोनी एकमेकांपासून छोट्या मोठ्या कोणत्याच गोष्टी लपवायच्या नाही. आणि एकमेकांकडून शारीरिक असतील, आर्थिक असतील, भावनिक असतील, मानसिक असतील, ह्या अपेक्षा फक्त एकमेकांकडूनच पूर्ण करायच्या. जर तिसऱ्याकडून तुम्ही पूर्ण करायला गेले तर त्याच्यामध्ये अडथळे येतात. आणि नवरा बायकोचं नातं हे कायम मैत्रीचं असावं, म्हणून मी माझ्या नवऱ्याला आरतुरा बोलते. आणि मी हिला कुत्री बोलतो. आणि तिसरं महत्वाचं, किरकोळ किरकोळ गोष्टींवरून नवरा बायकोंनी कधीच भांडायचं नाही. आणि नवरा बायकोतल्या गोष्टी किंवा घरातल्या गोष्टी कधीच तिसऱ्या व्यक्तीला सांगायचं नाही. कारण तिसरा व्यक्ती तुमचं चांगलं चित्तोय की वाईट चित्तोय हे तुम्हाला काय माहिती, बरोबर का नाही? तर तुम्ही पण नवरा बायकोनी कधीच किरकोळ गोष्टी खेकड तोंडाचे पूर्ण झालं का अजून चालले लगेच मुंबईत याची डुकरी तो डुकर याला